आज आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक बापूसाहेब कांबळे. हे आज काशीवाडीत घडलेल्या घटनेबद्दल माहिती देतील. काय झाली नेमकी आज घटना? प्रभाग क्रमांक 22 मधून माझी मुलगी मुरनाल बापू कांबळे ही विजयी झाली. हे विजयी झाले असताना पूर्ण आपल्या प्रभागामध्ये तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्याचे कार्यकर्ते लावत होते. ते लावत असताना तिच्या फ्लेक्सला तुषार पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की आमच्या इथं तुम्ही फ्लेक्स लावू नये. तर त्याचा जो हा विरोध आहे हा इलेक्शनच्या पहिल्या दिवसापासून चालू आहे. ती एक मागासवर्गीय असल्यामुळे ते ह्या माझ्या मुलीला विरोध करतायत आणि इथं आपल्या 22 प्रभागामध्ये एक वातावरण ढवळण्याचा किंवा दूषित करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे की बाबा इथं जास्त मातंग समाज असल्यामुळे मातंग समाजाचं नेतृत्व मी करणार आहे. मी पाटील असलो तरी काय झालं, पण ही जी त्यांची गुर्मी आहे त्या गुर्मीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून मातंग समाजाने आता आमच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याची जी गुर्मी आहे ते उतरवण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन त्याला आम्हाला पाठिंबा द्यावा या ठिकाणी विनंती करतो. आता त्यांनी जय महाराष्ट्र मंडळाजवळ जो कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला होता अभिनंदनाचा, तो सुद्धा त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना दमदाटी करून तो उतरवण्याचा आता प्रयत्न केलाय. त्याची सुद्धा आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल करण्याचा आमचं सगळ्यांचे आता प्रयत्न आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे. कारण त्यांनी जसं माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली तेव्हापासून तो विरोध करतोय. त्या पॅनलमध्ये असताना त्यांनी माझ्या मुलीचाही फोटो त्यांनी झाकला होता का इतर उमेदवारांचे निवडून आलेल्या उमेदवारांचे तो फ्लेक्स लावतोय, रफिक भाईचे लावतोय, विवेक यादवचे लावतोय, आमचं का नाही? कारण ती मागासवर्गीय आहे म्हणून तर करतोय. हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही. इथली जनता मातंग समाज हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.